मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। नमस्कार, मी सौ दामिनी पवन सराफ। भारतीय जनता पक्षातर्फे मला नगराध्यक्ष म्हणून जनसेवेची संधी म्हणून जी उमेदवारी मिळालेली आहे त्यासाठी मी नामदार गिरीश भाऊ महाजन तसेच रक्षाताई खडसे, आमदार अमोलदादा जावळे व चंद्रकांत दादा बाविस्कर यांचे सगळ्यांचे आभार मानते। फैजपूरच्या सर्वांगीण विकासासाठी मला माझ्यावर जी जबाबदारी सोपवलेली पक्षाने जी जबाबदारी सोपवलेली आहे त्यासाठी मी नेहमी कार्यरत राहील। नगरपालिका अंतर्गत जी नवीन वस्ती जो नवीन एरिया डेव्हलप झालेला आहे त्यात काही प्रश्न आहे जसे की गटारी, रस्ते, पाणी पुरवठा या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील। फैजपूरच्या सर्वांगीण विकासासाठी कमळ या निशाणीवरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा। नमस्कार, मी पवन अनिल सराफ। माझं शिक्षण एमई सिव्हिल इंजिनिअरिंग मधून झालेलं आहे। तरी माझ्या पत्नी यांना भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी मिळालेली असून त्या संधीचा आम्ही आता सोनं करणार आहेत व आम्हाला दिलेली उमेदवारी आम्ही सार्थ ठरवणार आहे। तरी मी आपल्या पक्षाचे माननीय लाडके आमदार अमोलदादा जावळे व माननीय गिरीश भाऊ महाजन, माननीय रक्षाताई खडसे, माननीय संजू भाऊ सावकारे, माननीय नंदू भाऊ महाजन यांचे आभार मानतो। तसेच चंद्रकांतजी बाविस्कर, जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष नितीनजी राणे यांचेही मी आभार मानतो। दादा, तुम्ही भविष्यात तुमच्या जर का फैजपूर नगरपालिकेपर्यंत काय विजन असेल, जर का तुम्ही निवडून आलात तर तुमच्या फैजपूर वासियांसाठी तुमचं काय विजन आहे? बघा, आता जी वाढीव हद्द झालेली आहे आपल्या फैजपूर नगर परिषदच्या अंतर्गत त्यातील मुख्य प्रश्न आहेत रस्ते, पाणी, गटार। यासाठी दादांनी आपल्याला पूर्वी आश्वासन दिलेली आहेत की आपण त्यासाठी काय करणार आहे, कसे करणार आहे, तर त्यामध्ये आपण जे डेव्हलपमेंट करणार आहे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत। जसे की रस्ते आणि पाणी आणि गटार याचे मुख्य प्रश्न आहेत हे आम्हाला प्रामुख्याने सोडवायचे आहेत व गावाच्या सर्वांगीण विकासात काय भर पडेल व फैजपूर शहर सुंदर शहर याची संकल्पना जी दिलेली आहे पहिल्यापासून आम्ही ती आम्हाला योग्य प्रकारे पुढे न्यायची आहे। अमोलदादा यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करणार आहोत। अमोलदादांनी सर्वांना सांगितलेलं आहे सुरुवातपासूनच की मला फैजपूरच्या सर्वांगीण विकासासाठी माझा प्रयत्न राहतील। त्यासाठी आम्हाला जी उमेदवारी त्यांनी दिलेली आहे ते आम्ही योग्य ठरवू। तसेच केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रातही भाजपचं सरकार आहे व आपल्याला इथे जर संधी मिळाली तर आपण जास्तीत जास्त निधी कसा प्राप्त होईल व फैजपूरच्या विकासामध्ये कसा भर पडेल यावर आपल्याला लक्ष केंद्रित करणार आहोत। तसं ग्वाही आम्हाला आमदार आपले लाडके आमदार अमोलदादा यांनी दिलेली आहे। विद्यार्थ्यांसाठी आपल्याला अमोलदादा जावळे यांच्याकडून जास्तीत जास्त निधीची आपण मागणी करून युवा विद्यार्थ्यांसाठी आपण अभ्यासिका ही मंजूर करून घेणार आहोत व त्यांच्या शैक्षणिक याच्यासाठी आपण कार्य करणार आहोत। केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी। राधाकृष्ण संकुल, रावेर महामार्गालगत LIC बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर। इथे मिळतात व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने, आधुनिक 1 BHK फ्लॅट्स, लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल। संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे। राधाकृष्ण संकुल, रावेर महामार्गालगत LIC बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर, सावदा, तालुका रावेर, जिल्हा जळगाव। संपर्क करा विलास पाटील 7558881156 किंवा सागर पाटील 8398391178। लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा। बघत रहा लेवा जगत। धन्यवाद।